महाराष्ट्र के अहमदनगर में संगमनेर तालुका में जुड़े गांव में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां 70 वर्षीय वृद्ध साहेबराव भीमाजी उनवे की धारदार हथियार से हत्या कर दी गई। मिली जानकारी के अनुसार साहेबराव उनवे रात को खाना खाकर अपने घर के आंगन में सो रहे थे। रात के समय अज्ञात व्यक्ति ने धारदार हथियार से उनके सिर पर वार कर उनकी हत्या कर दी। बहू श्रद्धा ने बाहर आकर देखा तो उसने अपने ससुर को खून से लथपथ पाया, शोर मचाया। इसके बाद उनके बेटे दीपक ने तुरंत पुलिस को सूचना दी। आज सकाळी साधारणपणे 6-6:30च्या दरम्यान संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील झोळे या गावामध्ये एक सिनियर सिटीजन वय वर्ष 77 साहेबराव भीमाजी उन्हावणे यांचा संशयास्पद रीतीमध्ये झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आलेला होता। त्या ठिकाणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर तो एक प्रथमदर्शनी तरी खुनाचा प्रकार आहे असं दिसून येत आहे। त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण खुनाचा गुन्हा दाखल करत आहोत। आपली सर्व काही पोलीस टीम आहे, तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणची टीम, त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची टीम, तसेच वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। डॉग स्क्वॉड त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट एक्सपर्टने देखील भेटी दिलेल्या आहेत आणि याबाबत जी काही गोपनीय माहिती आहे तसंच जे काही तांत्रिक पुरावे आपल्याला काही तपासामध्ये उपलब्ध होणार आहे त्या सर्व बाबींचा विचार करून हा खून नेमका कशासाठी झाला असेल किंवा त्यामागे कोण आहे, त्यातील आरोपी कोण आहे, हे लवकरच आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहोत। सूचना मिलते ही संगमनेर तालुका पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक देवदास ढोमने, उप विभागीय पुलिस अधिकारी सोमनाथ वांगसोरे और पुलिस कांस्टेबल अमित महाजन समेत अन्य पुलिसकर्मी मौके पर पहुंचे। पुलिस मामले की जांच में जुटी है। इस घटना से झोड़े गांव में हड़कंप मच गया है। ब्यूरो रिपोर्ट, DC न्यूज़ इंडिया, अहमदनगर।